कशी भावनो ग्रेव्ही ही बघा, ग्रेव्ही शिजती या ह्या डेऱ्यामध्ये बघा. इकडे भात आहे बघा आतमध्ये बघा कसा भात आहे या. जेवते ती बघा लेकर. इकडे मी थांबलोय पाठीमागणं, म्हणलं समजा जेवण होऊन द्यावं, मग आपण पाठीमागणं जेवा म्हणलं जरा थोडं. वा कसं आहे हे, आ हा 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 वा. ओके ये माझा प्लॅन सक्सेसफुल झाला आज. ही पनीरच्या भाजीची गिरवी. गिरवी आता बघा हे बघा. टोमॅटो आमची ग्रेव्ही आणि ह्यात मध्ये आहे मठ्ठा भात. ला 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 ला. अशी आज रेसिपी करणार नाही ना तुम्ही. मटन गणेश भाऊ तुम्ही ही काय केलेलं आहे. ओके भावांनो, सजला डेरा हाय. ही तर ही बघा पनीर तांदूळ समजा गोष्टी आणले ते. आणि आज आम्ही करणार आहे भावांनो ह्या मडक्यामध्ये काय दिलं गागर काय दिला डेरामध्ये आम्ही करणार आहे भावांनो आज एकदम मस्त मध्ये घरगुती बेत. कारण की आज आहे भावांनो स्पेशल पाडवा आणि पाडव्या दिवशी खतरनाक रेसिपी. या बोला ला 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 ला. कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे. हरी आणि ही सकाळ सकाळ चहा मस्त मध्ये आणि चालूया सकाळचा थोडा नाश्ता. कारण की आई घरी नाही ना त्यामुळं. तसाच गुढीपाडवा आहे तर आजचा गुढीपाडव्याचे स्पेशल मी तुम्हाला काहीतरी एक वेगळा व्हिडिओ बनवून दाखवणार आज आहे भावांनो गुढीपाडवा. आणि गुढीपाडव्या दिवशी भावांनो आम्ही गुढी उभा करू शकत नाही. ह्याच्या पाठीमागचं काहीतरी रिझन आहे. कारण की भावांनो आम्हाला सुताक पडलं या. संपूर्ण व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करून घ्या. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायडर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. एकदम चांगल्या सर ठीक आहे. आजचा दिवस एकदम मस्त सुहाना निघालेला आहे. सकाळ सकाळ असं सूर्यदेव तर असं वर आलेलं आहे. तर सकाळी टाईम झाला आहे 8 वाजून 15-20 मिनिटाच्या आसपास टाईम झाला आहे काहीतरी. असं आपलं घर आहे. खूप जास्त बरं वाटतं. नाना आहे तिकडं. इथं चुलवान पेटलेलं या. ह्या इथं दोडका कापलेला या. लसूण आणि कोथिंबीर आहे. इकडं साईडला आहे असं आपलं घर आहे. ही बघा का काहीतरी. आणि आज गुढीपाडवा आहे. तर 3 ते 4 दिवस झालं भावांनो हातात कॅमेरा घेऊन वाटत नव्हता. कारण की आमुष्या जवळ आलं ना त्यामुळं. तर विषय झाला का नाही आज मी कॅमेरा हातात घेतला आहे. आणि आज मी एकदम फुल पॉवरमध्ये ब्लॉग करणार आहे. आज एकदम फुल पॉवरमध्ये एकदम मी आलो एकदम माझ्या वरच्या घरी. आणि हे आहे आपलं शेत. भारी वाटतं आहे. आजचा दिवस खूप जास्त भारी जाणार. आणि आयुष्यामध्ये मी खूप जास्त तरक्की करणार आहे. पुढे जाऊन लई तरक्की करणार आहे. आणि हे आमचं घर असं काहीतरी. इथं आंबा पल्ला. इथं आमची आजीबाई अशी काहीतरी बसली या. तात्या इकडं बसल्यात आहे. आणि ही बघा ही असं काहीतरी वरचं घर आमचं. ही बघा बघा चेहरा आहे बघा. तेव्हा चेहरा काळा पडला आणि पाठीमागचं एकदम ग्रीन ग्रीन झालं. आणि असं म्हणलं की चेहरा काळपट का होतोय मला समजलं नाही काय झालं नेमकं. तुम्हाला काय फरक वाटतोय नेमका ह्याच्यामध्ये लवकर सांगा. आमचं आजोबा असं काहीतरी एकदम मस्त मध्ये चहा पिताना. तात्या कसं वाटतंय चहा पिताना. कसं वाटतंय चहा पिताना तात्या. भावांनो सजला पाठीमागच्या ब्लॉगची एडिटिंग करतोय. आज नवीन दिवस आहे. आज एक नवीन सकाळ आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणसानं आपल्या आयुष्यामध्ये काय ना काय चांगलं केलं पाहिजे. चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजे ते असं मला वाटतं. त्यामुळं मी आयुष्यातला येणारा एक प्रत्येक दिवस काय ना काय नवीन करत राहतो. सारखं नवीन करत राहतो. नवीन चांगलं काहीतरी काम केलं पाहिजे जेणेकरून येणारा प्रत्येक दिवस हा आयुष्यातला चांगला जातो. त्यामुळं तुम्ही पण करा 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 सबस्क्राईब करा. चांगलं काम आहे पण. पिकलं रामफळ पिकलं रामफळवर रामफळ तुला नाही देत मी. हे बघ असं द्यायचं म्हणतो. हे बघ असं देऊ शकतो का असं द्यायचं म्हणलं तर. पण कसं आहे ना की आता ती मी काढणार आहे आधी. पिकलं रामफळ आहे भावना धरला एकदम पिकलं रामफळ आमच्या इथं. हे बघ थांब. हे बघ हे जर हा हे बघ दोघांना मिळून खायचा. दोघांना मिळून खायचंय. बस तू हे बघ हां हां हे बघ हा नाही हे बघ पुढे दाबाय ना. हां हे बघ हां हे बघ हे लावकान हां हां ओय शा पिकले रामफळ. ही असती भावनो रानामधली मजा शेतीमधली मजा.
इकडे माझ्याच पाया बसलं या. अरे उठकी. नाही उठणार जा. हो का हो का थांब, इथं थोडं माझं राहिले पाय. एडिटिंग करायला. अरे तुझे थोडे एडिटिंग खरंच कॅमेरा चालू केलाय. अयो अत्याच्या आणि ह्याला घाई झाली या आणायचंय आज करायचंय भावांना काहीतरी तगडा बेत करायचा आपल्या शेतामध्ये आपल्या रानामध्ये. आणि ही 2 चिली पिली बघा आम्ही कसा बेत करतोय नुसता. आणि तुम्हाला दाखवतो गावरान पद्धतीमध्ये 3 जण चिली पिली मिळून कसा बेत करता नारळ झाडाखाली मस्त गुरगुरीत. हो का इथं आहे नारळाचं झाड. थांबा मी कुठचं बटन आणायला लागले काय सांगू तुम्हाला. भीती वाटतील. अयू झालं बाबा एकदाच. हो का ही सगळी ना बघा हो का ही सगळं गंजायला लागले. गंज द्या जाऊ द्या. हो का आपलं ही नारळाचं झाड आहे. हो का नारळ तुम्ही त्या दिवशी बघितलं असेल आम्ही नारळ काढत होतो हे करत होतो. एडिटिंग करतोय डोळे लाल झालतोय बघा. डोळे लाल झालतोय. एडिटिंग 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 करायची. आज काहीतरी वेगळे करायचंय रे. लई वेगळे करायचंय मला काहीतरी. पण ते आधी मला ना एडिटिंग करू द्या. हे एडिटिंग केल्याशिवाय मला सुधारणा नाही यादी काय. करून घ्यायची आता. हा काहीतरी करायचं वेगळं. तर त्यासाठी आम्ही आधी करून मग तुम्हाला दाखवणार नाही. तवर दाखवणार नाही. तवर थांबव. आम्ही गेले खालच्या घरी. आता मला बरं ते खाली जाऊन पाणी आणि पाणी भरून निघायचं टिंबुर्णीला. समजा सामान आणायला. काय सामान आहे खाली गेलं सांगतो. चला डेरा चांगला आता धुवून घेतोय बघा. आता आई पण मला मदत करते या. तशी आईचा माझा स्वभाव लय चांगला आहे. पण तिची असं काय आहे ती अशी किरडी फिरली का नाही ती वेगळ्या दुनियेमध्ये जाते. मग हाणायची आणि मारायच्या गोष्टी करते आम्हाला. भावांना सदला पाणी भरायला चालू या. आणि कारण तिकडे डेरा धुतो. डेरा ह्याच्या पाठीमागतं पण काय ना काय कारण आहे आपण डेरा धुतो. माझ्या बघा नसते माझी आज काय आहे. गाडीत तेल टाकलेलं आहे. चला चला चल महात्मा फुले भाजी मंडईमध्ये चला. आता घ्यायचं आपल्याला माळव. त्यासाठी आपण निघालो मंडईमध्ये. या करण्या घ्यायला असल्यावर काही शेव येतं बरं. लाल लाल अर्धा किलो. एकशे वीस. 120 आहे काय. ठीक आहे द्या 1 किलो. 1 किलो चालू इकडून काढायला. आता घेतोय भावांनो मिरच्या. इथं तांदूळ घेतला. मसाला बिसाला समजा घेतले. दही बी समजा घेतलेलं दुकानामध्ये. मालक बी आहे. मालक दाखवा. भाऊ म्हणते ते क्वालिटी 1 नंबर आहे. भाऊ फॉलो करा सांगा. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. गणेश भाऊला आपला सपोर्ट करा. सपोर्ट करा. 2 बस झाले. झाले ओके ओके झालं ओके धन्यवाद. फ्रेश फ्रेश ताजं ताजं पनीर घेतोय. समजा सामान आणलेलं आहे. ही आमचा डेरा. आणि आता आम्ही निघालो वरच्या घरी. पुणे येता एखाद मस्त बेत करायचा आहे. चला ओके भावांनो सध्याला डेरा हाय. इथं ही बघा पनीर तांदूळ समजा गोष्टी आणले ते. आणि आज आम्ही करणार आहे भावांनो ह्या मडक्यामध्ये काय नाही त्याला काय त्याला डेरा. डेरामध्ये आम्ही करणार आहे भावांनो आज एकदम मस्त मध्ये घरगुती बेत. कारण की आज आहे भावांनो स्पेशल पाडवा. आणि पाडव्या दिवशी खतरनाक रेसिपी. या बोला ला 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 ला. चला आता करूया चूल. ह्याला घेऊ जमिनीमध्ये गाडून करूया चूल. चला बघा त्यावर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आपल्या भावाला. हा आता करू द्या चूल. ओके
चूल करायचं म्हणा. तिला फोन करायचं चुलीचा. मला असं वाटलं लागलं ही जी चूल आहे का नाही ही चूल फेल झाली असं वाटतं. हे बघा डेरा समजा चुलीत जातो आता कसं बिटाने का मला वाटतं मला दुसरी चूल लागेल करायला आता कारण की ह्या चुलीनंतर मला वाटत नाही काय काम होईल मग कारण की जाळ समजा बाहेर राहील ना त्यामुळे चूल मला दुसरी लागेल खांद्याला. आता हा कांदा हे काम करू ही चूल बुजू इथं बारीक गोल खटा खांदू. काय जमाना चूल आता मी बघ कसली खांतो या. आता हे बुजवायला लागेल ती ओढ माती मध्ये अर्ध्या तासाच्या मेहनतीवर पाणी नाही ओढत मी माती ओढतो या. हा हां घाल जरा कोथमीर नीट करून घेतलेली या. हे तर टाकलं ते काजून बदाम भिजायला आणि आता बाकीचं करायला चालू या. तर इकडे ही चूल थांब शेजारी घेऊ थांब बारकी चला भाऊंनो बारकी चूल घेतो आता. आपल्या कामाला लागले ती बघा ही पोरगी कापायला लागली तिकडं ही इकडे कापायला लागलं सरपान मी खानतोय चूल बनवतो या. आणि एकदम मस्त मजेमध्ये काल रात्री लाईव्ह लागेल तुम्हाला बरेच जण म्हणते का नाही भाऊ 40 मिनिटाचा 50 मिनिटाचा ब्लॉग बघायला चांगला वाटतो. तर आज मोठा ब्लॉग करायचा पूर्ण प्रयत्न करतोय मी. बघा कसं बनवतोय नुसतं. ह्याला म्हणते ती खरी चूल बनवणं. ओके हे बघा खड्डा खांदून झालेला आहे भावांना पूर्णपणे सामान समजा असं काहीतरी आहे. आमची आई बाईकडून आली काय आली बघा तुला माहिती होतं त्या तिथं भेटणार नाही. हे बघ हाय का काय हलवू नको लय. हा हाय घे कोण बसवलं हे कोण फायनली आमची चूल इथं पेटलेली आहे. देवा लागतो का बघू दे. देवा लागणार बत्ती लागणार. थांब अशी चूल थांब. इकडे हा आईमध्ये तिला आल्यावर काय बी होऊन जाणार आईमध्ये तिला आल्यावर. ही बघा आता शिजणार आमचा 1 किलो तांदूळ 1 किलो उकडून घेत थांबल्या चांगला. घाल इकडून घाल चेतला उगा नाही ह्याला दादा म्हणते आपल्याला बी घरी आणा म्हणलं बरं न दादाला समजा ना वरे जेवायला येतच. दादा नेऊ दे आणि ह्याला मीठ हा मीठ आहे का मीठ आणतो की ये एक पुढं तर लागेल समजा म्हणजे अर्धा तरी. हा आता चांगली पेटली चूल आता एकच नंबर चूल पेटलेली. तांदूळ गेलेले आहेत 1.5 किलो तांदूळ टाकले ते आपण एवढं समजा शिजन ना. शिजल का तेवढ्या पाण्यात. हा अजून पण टाकायला लागेल उकळून घ्यायचं आपल्याला उकडूनच घे एकदम सुट्टा भात करायचा. माझ्याकडं नाही दे इकडं लई ओव्हरपणा ही कॅमेरामॅन आहे आमचा. ओके आज रेसिपी करणार नाही ना तुम्ही मतन गणेश भाऊ तुम्ही ही काय केलेलं आहे चाय हे जा काय काय चल ते परत आय भारी वाटतं का नाही गेलं हा बरं वाटतं. आता हे बघा भावांनो दादा पण आलता हे बघा दादा असा बेत करायचा आहे का नाही आज दादा बरं तुम्हाला कसं वाटतंय बेत करतो कसं वाटतंय 1 नंबर बेत आहे ना आई पण आईच्या वेळातनं पाणी आलंय अक्षरच्या बरं बेली माघार चहा पाणी करून लगेच या तू काय अगं बाया बघू इकडे अगं बाया थांब इकडे थांब. खाली लागतंय होता हे बघ कसा शिजायला लागला तांदूळ. माझा प्लॅन सक्सेसफुल झाला आज. तर मग घरनं तर आणा डेरा फक्त फुटून निमक झालं आणि डेऱ्यापासून जरा सुधरून कॅमेरा ही लांब ठेवा. डेरा फुटून निमक झालं फक्त डेरा फुटल्यावर राडा होईल कारण की आज मग 1.5 किलो तांदूळ टाकला एकदम मोठा लांबलाचा 175 रुपयाचा आहे. नाही हे कोण येत आहे आणलेले काय ए सरपण लागेल तुला सरपण आणखी लालचा प्लॅन येतो गावाच्या
दादा बरं झालं तुम्ही आला. काय करता तुम्ही? काय घेऊन आला या? कशाला? तो का काय चाललंय तुमचं? खायला इथं थांबायचं. कसं झालाय भात बघा. भात कसा झालाय? चांगला की हा चांगला आहे पाणी लक्ष दे काढायचंय पाण्यात समजा इकून उकडून घेतलाय तांदूळ. कसं झालाय का आधी थोडं ह्यात देतो खाली तो का कसं करता या? आधी देतो खाली वैसा खात तिथं हेच काय होतं या? कोणा बी की अजून होतं इथं एकदम नंबर एक खाल्लाय असा डेऱ्या भरून भात. हां हा डेऱ्यामधला भात आहे हा. आता ह्यातलं मला पाणी काढायचं आहे. ओके तर मी काहीतरी एक असा थोडा शातीर डोकं लावलं. शातीर डोकं. ओके ओके एवढा माझ्यापाशी फक्त आता एवढा एकच पर्याय होता. भात सांडायला लागलाय पण पाणी समजा निघून जाईल आता. आणली ग्रेव्ही आणली. कशी केली ग्रेव्ही? ओय काय दुरीन ठेवली. ओय तुला तर वाचण्यात कळत नाही का? आमची ग्रेव्ही आणि ह्यात मध्ये आहे मठ्ठा भात. ला 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 रडायला चालू केलेला आहे ह्या मुलीनं. तुझ्या ह्याला जादू बघा होता. उघड जादू बघ. हा उघड हातानं उघड. काय नाही का उघड हातानं. हा जादू बघ. टॅन टेड्यान डे 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 पाणी डे 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 डे. कसा आहे मठ्ठा भात रानामधला आणि ही होती ग्रेव्ही. एकदम खतरनाक होणार नाही. संपूर्ण व्हिडिओ बघा. संपूर्ण व्हिडिओ बघा. सबस्क्राईब करा. कसा आहे आता बारी आहे भावानं पनीर तळून घ्यायची. चला काय आधी पनीर थोडं तळून घेऊया तेलामध्ये. मला वाटतं आपण थोडं जास्त तेलमध्ये ह्याला तळून जसं वाटायला लागलंय. असू द्या कसं द्या. पनीर हे पनीर आहे ते पोटात जाणार आहे त्यामुळे नो टेन्शन. ही पनीरच्या भाजीची गिरवी गिरवी आता बघा हो का टोमॅटो कांदा टाकी समजा पातील भरून आहे असं. ही बघा हो का हे समजा गेलं ह्या तेलामध्ये. आता ह्याला असं हलवून घ्यायचं हो का. वा ओके ओके ही पण टाकू राहून देऊ होय ग. ही मिरची टाकू कसं बस हां ओके ठीक आहे. ही एक ओके टाक समजा काय होत नाही. हां पनीर मसाला पुढे हां अरे वा काय मस्त असा सुगंध सुटलाय. एवढा जास्त भारी सुगंध सुटलाय का नाही काय सांगायचं. लिंबू कांदा हां अगं थांबकीत आलाय शिजू दे की थोडं फार आधी. अरे शीज नक्की हां थोडी उकळी फोड. ही बघा आमची आता ग्रेव्ही तयार व्हायला चालू आहे अजून. आता ग्रेव्ही होणार आहे या आणि हांड्यामधला भात. पडले हां दे भात हे ओके. ही बघा ह्यात दाखव ह्यात दाखव. ही बघा का तुला ही बघा कसा आहे. हे कसा आहे कसा आहे बघा कसा आहे. माझी रेसिपी कधी खाली जात नाही. हे आ हा 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 वा वा. आधी असं लिंबू पिळून घ्यायचं बघा. नंतर ना त्यात भात किती आता बघू टेस्ट करून कसं लागतंय ते. काय झालंय आबा. हे कुणापासून सेकंद दिसत या तेवढं भराडलं तेवढं कालवून केलं. लाईट असल्यावर काय बी यंत्रणा हालते ती.
हाय मस्त भात. संध्याकाळी बापू हाय, नाना आहे, तर मी हाय, आबा हाय, तो हाय अजून सांच्याला. एक नंबर लागते. चांगलं लागतंय ना. चांगलं लागतंय ना. आता शिजलं की तो. शिजती आपली ग्रेव्ही ही बघा भावानो हो का. ही बघा हो का. कशी भावानो ग्रेव्ही ही बघा ग्रेव्ही शिजती या. ह्या डेऱ्यामध्ये हो का इकडे भात आहे हो का आतमध्ये बघा कसा भात आहे या. जेवते ते बघा लेकर ते कोणाचं? तू घे की खिशात घाल. ओके ह्या बघा एवढं समद खाऊन हवा बघा किती शिल्लक राहिले बघा ह्या बघा ह्या होईल हवा बघा हो का किती जास्त शिल्लक राहिले बघा काय बघा. आणि आता ही आई निघाली डोक्यावर घेऊन हा. ते डबा कोणाचा आहे बरं का? ते डबा बरं का? आय डोक्यावर काय हाय तुझ्या भाताचा डेरा आहे. भाताचा डेरा डोक्यावर घेऊन निघाली आई. ती काय आहे? ना डेऱ्यातला भात. कसं गेला या